नमस्कार सर्वांना. TET पेपर 2 जो 15 जुलै 2018 रोजी झाला होता त्यातील आपण इंग्लिश विभाग सोडवत आहोत. तर पहा, पहिला प्रश्न होता, सिलेक्ट द वर्ड विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. तर काय सेंटेन्स आहे बघा आणि कुठं अंडरलाईन केलेलं आहे. तर राजू इज इंटरेस्टेड इन द मेडिकल सायन्स विच इज रिलेटेड टू द स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ द डिझिजेस ऑफ द स्किन. तर बघा, अंडरलाईन कुठून आहे, द मेडिकल सायन्स विच इज रिलेटेड टू द स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ द डिझीज ऑफ स्किन. स्किन म्हणजे त्वचा तज्ज्ञ. तर त्वचेचा अभ्यास करणारं शास्त्र कुठलं आहे, डर्मॅटोलॉजी. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आपण इतर पर्यायांचेही अर्थ आणि त्यांचे काय कशावर ते काय आहे, शास्त्र कशाविषयी आहे ते जाणून घेऊयात. तर बघा, पेडियाट्रिक्स हे जे आहे हे आहे बालरोगशास्त्र. काय आहे ते, बालरोगशास्त्र. या ठिकाणी तुम्ही इतर जे पर्याय आहेत, न्यूरोलॉजी, नंतर गायनेकोलॉजी, ह्याचं सुद्धा तुम्ही इथं विश्लेषण लिहून घेऊ शकता. तर पहा, न्यूरोलॉजी म्हणजे चेतन संस्थेविषयक अभ्यासशास्त्र, गायनेकोलॉजी म्हणजे स्त्रीलिंग पुनरुत्पादन रोगाचे शास्त्र, आणि आपल्या जो प्रश्न आला होता तो होता डर्मॅटोलॉजी, त्वचाविषयक शास्त्र किंवा कातडीविषयक शास्त्र. आणि त्याच्यात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीला म्हणतात डर्मॅटोलॉजिस्ट. कातडीविषयक तज्ज्ञ म्हणजेच त्वचा तज्ज्ञ. आता तुम्हाला नेक्स्ट टाईम बाकी कोणत्याही शाखेविषयी विचारू शकतात, त्यामुळे तुम्ही सर्व शाखांचा अर्थ समजून घेऊन काय करा, नोट डाऊन करून ठेवा किंवा एखाद्या पुस्तकामध्ये तुम्ही ते वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर पहा, पेडियाट्रिक्सचं जर विश्लेषण हवं असेल तर काय आहे, पेडियाट्रिक्स इज द ब्रँच ऑफ मेडिसिन डीलिंग विथ द फिजिकल, इमोशनल अँड सोशल हेल्थ ऑफ इन्फंट, चिल्ड्रन अँड ॲडोलसंट्स, टिपिकली फ्रॉम बर्थ अप टू एज 18. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम्स ऑफ एक्स्ट्राव्हॅगंट. तर हा जो एक्स्ट्राव्हॅगंट शब्द आहे ह्याचा अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. पर्याय फर्स्ट जो आहे सेन्सिबल, सेकंड केअरफुल, थर्ड इज इकॉनॉमिकल अँड फोर्थ वन इज बॅलेन्स्ड. तर या ठिकाणी एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळ्या असा अर्थ होतो आणि त्याचा विरुद्धार्थ होईल मग काटकसर करणारा म्हणजेच इकॉनॉमिकल. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर ठरणार आहे. आता सेन्सिबल म्हणजे पहा, सेन्सिबल म्हणजे संवेदनशील, नंतर केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक, बॅलेन्स्ड म्हणजे समतल असा अर्थ होतो. तर याचा योग्य विरुद्धार्थी होणार आहे इकॉनॉमिकल. थर्ड, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पाहूयात, नेम द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर या ठिकाणी पहा, आता जर अंडरलाईन वर्ड पार्ट ऑफ स्पीच असेल, ह्याला जर केलेलं असेल तर हे इथं होणार आहे कंजंक्शन किंवा इथं वाक्य बहुतेक द्यायचं राहिलं असणार आहे. आणि कारण आय थिंक इथं वाक्य द्यायचं राहिलंच असेल, तरी पण आपण या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच इथं समजून इथं काय म्हटलेलं आहे, उत्तर पर्याय 2 म्हटलेलं आहे, कंजंक्शन. नेक्स्ट पाहूयात, चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. सी इज सिटिंग डॅश डॅश हर मदर अँड फादर. तर या ठिकाणी बघा, पर्याय 1 आहे अमंग, सेकंड बिटवीन, थर्ड इज इन अँड फोर्थ वन इज ॲट. ती आपल्या आई वडिलांच्या मध्ये बसली आहे असा अर्थ या सेंटेन्सचा होणार आहे आणि याचा योग्य पर्याय होणार आहे पर्याय क्रमांक 2, बिटवीन. आता आपण इतर शब्दांचाही अर्थ पाहूयात, म्हणजे अमंग, इन, ॲट केव्हा वापरतात ते. तर पहा, अमंग जे आहे तर जेव्हा अनेकांच्या मध्ये वस्तू असते तेव्हा काय म्हणायचं, अमंग. उदाहरणार्थ पहा, अ बॉल इज अमंग द बॉक्सेस म्हणजे किती बॉक्स आहेत माहीत नाही, अनेक बॉक्सांच्या मध्ये एक बॉल आहे असा याचा अर्थ होतो. पण बिटवीन केव्हा वापरतात, अ बॉल इज बिटवीन द 2 बॉक्सेस म्हणजे दोहोंच्या मध्ये, जसं ती
आपल्या आई आणि वडील या दोहोंच्या मध्ये बसले आहे, त्यामुळे तिथं बिटवीन वापरणं योग्य आहे. कारण दोहोंच्या मध्ये जेव्हा येते तेव्हा त्या ठिकाणी बिटवीन वापरले जाते. आता ॲट केव्हा वापरले जाते, तर फॉर टेलिंग अबाउट टाईम, जेव्हा वेळ सांगण्यासाठी आपण ॲटचा वापर करतो. उदाहरणार्थ पहा, द कॉलेज ओपन्स ॲट 10 o'clock. इथं टाईम जेव्हा सांगितलं जातं तेव्हा काय वापरलं जातं, ॲट. आणि केव्हा ॲट वापरलं जातं, तर बिफोर युजिंग द वर्ड्स लाईक डाऊन, डे ब्रेक, नून, मिड डे, मिडनाईट इट्सेट्रा. अशा प्रकारच्या ह्या शब्दांच्या आधी ॲट वापरलं जातं. किंवा एका ठिकाणी स्थिर जेव्हा हे असतं तेव्हा त्याच्यासाठी ॲट वापरलं जातं. उदाहरण पहा, अ बॉय इज लुकिंग ॲट द फ्लॅग. नेक्स्ट पाहूया आपण इनचा वापर केव्हा होतो. तर इनचा वापर केव्हा होतो, पहा, देर इज अ टी इन द कप. काय आहे, कपमध्ये काय आहे, चहा आहे. म्हणजे आपण सांगण्यापूर्वी ऑलरेडी त्याच्या आत असते, तेव्हा काय वापरतात, इन हे वापरतात. आणि केव्हा वापरतात, बिफोर युजिंग द वर्ड्स मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून इट्सेट्रा. जेव्हा आपण इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग, इन द आफ्टरनून असं म्हणतो पहा, त्यामुळे या ठिकाणी मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून ह्याच्या आधी इन वापरले जाते. अलंकार ओळखायचा आहे. 5वा प्रश्न पहा, नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. अ सी ऑफ पीपल लिसन टू द लीडर. आणि या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेटाफर म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. आपण आता इतरही अलंकारांची नावे व काही वाक्य पाहूयात, म्हणजे अर्थ आणि वाक्य पाहूयात. पर्याय 1 जो आहे तो आहे एंथेसिस. आता एंथेसिस म्हणजे काय, तर विरोधाभास अलंकार. एंथेसिस युज्ड टू indicate a contrast by balancing one phrase or idea against another. उदाहरणार्थ पहा, मॅन पर्पोजेस, गॉड डिस्पोजेस, किंवा स्पीच इज सिल्वर, सायलेन्स इज गोल्डन. तर या ठिकाणी विरोधाभास दाखवला जातो, तेव्हा कोणता अलंकार होतो, एंथेसिस अलंकार होतो. नंतर आपला ऑप्शन आहे, कोणता ऑप्शन आहे पहा, पर्सॉनिफिकेशन. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय, चेतन गुणोक्ती अलंकार. कोणता, चेतन गुणोक्ती अलंकार. आता चेतन गुणोक्ती अलंकार हा इंग्लिशमध्ये पहा, याची उदाहरणे अर्थ आपण पाहूयात. इन पर्सॉनिफिकेशन, इनिमेट अँड ऑब्जेक्ट अँड abstract notions are spoken of as having life and intelligence. For example, nature never did betray the soul that loved it. Thigh hair soft lifted by the winnowing wind. Death is icy hand on kings. म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून त्याच्याविषयी काय करणे, बोलणे, याला काय म्हणतात, चेतन गुणोक्ती अलंकार असे म्हटले जाते. नेक्स्ट पाहूयात, सिमिली म्हणजे उपमा अलंकार. सिमिली म्हणजे कुठला अलंकार, उपमा. ॲज, लाईक अशा शब्दांचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. नेक्स्ट ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे पहा. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे लेट द डोअर बी ओपनड. तर हे पॅसिव्ह व्हॉइसमधील आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. आणि हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे हे तर लेटनं सुरुवात झालेली आहे. तर याचं कसं होणार आहे, ओपन द डोअर. कसं होणार, ओपन द डोअर. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करतानाचे नियम प्रथम पहा. तर लेटने वाक्याची सुरुवात करावी, टू बीचे बी हे रूप वापरावे आणि क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे. काही वाक्यात कर्म नसते, या वाक्याचे यू आर प्लस सजेस्टेड किंवा रिक्वेस्टेड किंवा आस्क्ड, कमांडेड और ऑर्डर्ड इत्यादी लिहून त्याच्यापुढे टू प्लस व्ही आय प्लस रिमेनिंग सेंटेन्स वापरावे असं म्हटलेलं आहे. तर आपलं वाक्य कसं होतं, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर हे सर्व तिथं लेट वापरलेलं आहे, बी वापरलेलं आहे आणि आपल्याला त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. आता काय होणार, ओपन द डोअर. आणखीन वाक्य तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी. चेंज द व्हॉइस, लेट द व्हॉइस बी चेंज्ड. ब्रिंग दॅट बुक, लेट दॅट बुक बी ब्रॉट. कम्प्लीट दॅट वर्क, लेट दॅट वर्क बी कम्प्लीटेड.
कीप इट, लेट इट बी केप्ट. तर पहा या ठिकाणी तुम्ही इतरही उदाहरणे वाचू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. तर व्हेरी फ्यूचं वाक्य आहे पहा, व्हेरी फ्यू ज्युडिशियल सिस्टीम्स इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. तर व्हेरी फ्यूने जे वाक्य सुरुवात होते त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करताना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस काय ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बला ER लागते, त्यानंतर दॅन, त्यानंतर मोस्ट अदर, त्यानंतर आहे प्लुरल नाउन. तर अशा प्रकारच्या नियमात कोणतं बसतं पहा. काय सांगितलं मी पहा, या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. जेव्हा व्हेरी फ्यूचे वाक्य येते, व्हेरी फ्यू या ठिकाणी व्हेरी फ्यू त्यामध्ये प्लुरल नाउन आलेलं आहे, ॲज, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब आणि नाउन. तर या ठिकाणी त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री करताना काय करायचे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब आलेला असेल त्याला ER प्रत्यय लागणार, त्यानंतर दॅन, त्यानंतर मोस्ट अदर प्लस प्लुरल नाउन येणार आहे. म्हणजे अनेकवचनी नाम तिथं वापरलं जाणार आहे. अशा नियमामध्ये बघा फर्स्ट ऑप्शन काय आहे, इंडियन ज्युडिशियल सिस्टीम्स आर बेटर दॅन द मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड. तर या ठिकाणी पहा काय चुकलेलं आहे, या ठिकाणी सिस्टीम इज हवं, कारण हे सिंग्युलर आहे त्यामुळे इथं आर आलेलं आहे, हे वाक्य चुकीचं आहे. सेकंड पाहूया, इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज, हे तर बरोबर आहे. पुढे बघूया, बेटर दॅन एनी अदर म्हटले, एनी अदर येणार नाही आहे कारण मोस्ट अदर येणार आहे, त्यामुळे दुसरं वाक्य पण चूक आहे. तिसरं पाहूया, इंडियन ज्युडिशियल सिस्टम इज मोर बेटर दॅन एनी अदर ज्युडिशियल सिस्टम इन द वर्ल्ड. या ठिकाणी सुद्धा मोर वापरलेलं आहे, त्यानंतर एनी अदर वापरलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य पण चुकीचं आहे. म्हणजेच आपलं चौथंच योग्य असेल. पाहूया नियमानुसार आहे का, इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज बेटर दॅन मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम्स इन द वर्ल्ड. पहा या ठिकाणी प्लुरल नाउन पण आलं, त्यानंतर मोस्ट अदर पण आलं, त्यानंतर इथं ER पण प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे याचं योग्य पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पाहूया, चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी शोइंग द ऑब्लिगेशन. शोल्जर्स में ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन. पहा सक्ती कशामध्ये करण्यात आलेली आहे ते पहा, कोणत्या वाक्यामध्ये, तर सक्ती करण्यासाठी मस्ट वापरतात, त्यामुळे पर्याय 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहा मस्ट, द मॉडल ऑक्झिलरी मस्ट रेफर्स टू कंपल्शन और ऑब्लिगेशन. मस्ट या सहाय्यक क्रियापदाने सक्ती, आवश्यकता, कर्तव्य, बंधन, निश्चितता इत्यादी निरनिराळे अर्थ व्यक्त होतात, त्यामुळे ऑब्लिगेशनसाठी मस्ट वापरले जाते. मग आपल्या दिलेल्या वाक्यामध्ये मस्ट कोणत्या वाक्यात आहे पहा, तर ते आहे पर्याय क्रमांक 2, त्यामुळे हे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पाहूया, चूज द करेक्ट यूज ऑफ इनफ इन द फॉलोइंग सेंटेन्स. इनफचा योग्य वापर कोणत्या वाक्यामध्ये केला गेला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर 9th वनचं ऑप्शन क्रमांक आहे 3, उत्तर आहे 3. शी इज स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 miles एव्हरी डे. या ठिकाणी दुसरी उत्तरे चुकीची कशी आहेत पहा, तर व्हेरी आणि स्ट्रॉंग एकत्र येत नाही, सो आणि स्ट्रॉंग पण एकत्र येत नाही, त्यामुळे आपले हे दोन्ही पर्याय गेले. या ठिकाणी पहा इनफ पहिला दिलेत आणि स्ट्रॉंग नंतर दिलेत. कसं वाक्य हवं, सी इज स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 miles एव्हरी डे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट 10th वन पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. व्हॉट आर यू डॅश डॅश इन द किचन कबर्ड. या ठिकाणी पहा काय येणार आहे, लुकिंग इन, काय लुकिंग ऑन, लुकिंग आफ्टर की लुकिंग फॉर. तर आपल्याला वाचतानाच कळतं पहा काय म्हणतात, व्हॉट आर यू लुकिंग फॉर.
व्हॉट आर यू लुकिंग फॉर इन द किचन. लुकिंगला लागून काय येणार आहे, फॉर येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा, पॅरेग्राफ दिलेला आहे. तो पॅरेग्राफ वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहा, या ठिकाणी मी पॅरेग्राफ काय सेम पडत नाही, त्यामुळे मी फक्त ह्यांची उत्तरं इथं सांगणार आहे. पॅरेग्राफ तुम्हाला आकरणासह वाचून तुम्ही सुद्धा ही उत्तरं सिलेक्ट करायची आहेत. तर 11वा प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द बॉडी फंक्शन्स लेस इफिशियंटली. त्यानंतर 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इन्क्रीज कॅल्शियम कंटेंट इन बोन्स. आणि त्यानंतर 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे, द वर्ड एक्झेल मीन्स व्हॉट म्हटले. तर पर्याय क्रमांक 2, ब्रीथ आउट. एक्झेल म्हणजे ब्रीथ आउट आणि इनहेल म्हणजे ब्रीथ इन. श्वास आत घेणे इनहेल आणि श्वास सोडणे एक्झेल. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट ॲज पर पॅसेज. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एक्सरसाइज डिलेस नॅचरल डिके ऑफ ओल्ड एज. नेक्स्ट पाहूयात, द चेस्ट वॉल बिकम स्टीफ इन ओल्ड एज बिकॉज. तर हा सुद्धा पॅरेग्राफवरचाच प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, द पर्सन्स ॲबिलिटी टू एक्झेल सफिशियंट एअर लेसन्स. तर पुढे पाहूया, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द एडियम अंडरलाईन. तर खालील एडियमचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. His singing took the audience by storm. His singing took the audience by storm. तर एडियम म्हणजे काय, म्हण. त्या म्हणीचा अर्थ आपल्याला इथं सांगायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर येणार आहे पहा, मेड हॅपी, प्रेज्ड, कॅप्टिवेटेड काय डान्स्ड असं विचारलेत. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कॅप्टिव्हेटेड. म्हणजे त्या सिंगरच्या गाण्यानं सर्वांना असं काय केलं, कॅप्टिव्हेटेड म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. डॅश डॅश कम्प्युटर अलाउज टू डील विथ डॅश डॅश लॉट ऑफ डाटा क्विकली. आणि याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, द कम्प्युटर अलाउज टू डील विथ अ लॉट ऑफ, काय म्हणतात बघा, द लॉट ऑफ म्हणत नाहीत, अ लॉट ऑफ डाटा क्विकली. त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुली कम्प्लीट. तर या ठिकाणी सेंटेन्स आहे, इफ वी ट्राईड हार्ड देन डॅश डॅश. तर पहा, इफ वी ट्राईड हार्ड वी वूड सक्सीड. इथं ट्राईड असल्या कारणानं वूड येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. म्हणजे व्याकरणदृष्ट्या करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. आणि ही सेंटेन्स जी दिलेली आहेत ही सुपरलेटिव्ह डिग्रीमधली आहेत. पहा, आता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जेव्हा वन ऑफ द येते तेव्हा नाऊन हे प्लुरल पाहिजेत. नाऊन काय पाहिजे, प्लुरल पाहिजे. त्यामुळे आता ह्याचा योग्य उत्तर काय होणार आहे पहा, जर आपण पहिला ऑप्शन पाहिला, इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे, तर इथं लँग्वेजेस पाहिजे, त्यामुळे पहिलं चुकलं. दुसरं पहा, इंग्लिश इज वन ऑफ द नाही आहे बघा, फक्त म्हटले इंग्लिश इज वन ऑफ. इथं द हवं होतं, द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. इथं जर द असतं तर हे करेक्ट झालं असतं, पण इथं द नाही आहे, त्यामुळे ऑफ द नाही आहे, म्हणून सेकंड पण काय आहे, चूक आहे. पुढचं पाहूया, इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. हां, हे योग्य आहे, कारण वन ऑफ दी आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट होतं, मोरचं मोस्ट होतं, किंवा इतर असेल तर त्याला EST प्रत्यय लागतो. त्यामुळे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे थर्ड वन. आता चौथं का चुकलं, तर इंग्लिश इज वन ऑफ द इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे.
मोस्ट हा शब्द तिथं घातलेला नाही, जो सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय होतं मोरचं मोस्ट होणार होतं ते इथं नाही आहे. नेक्स्ट पाहूया, द क्राय ऑफ दी गोट इज कॉल्ड. गोटच्या ओरडण्याला काय म्हणतात तर ब्लीट. पर्याय क्रमांक 4. तर तुम्हाला ध्वनिदर्शक शब्द करायचे आहेत पहा, आणि क्राय ऑफ ॲनिमल्स, बर्ड्स तुम्ही करून घ्या. तुम्हाला इथं 8वीच्या स्कॉलरशिप बुकमध्ये ते भेटणार आहे, किंवा 5वीच्या बुकमध्ये सुद्धा भेटते. नेक्स्ट पहा, रिअरेंज द गिवन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड PQRS टू मेक द मोस्ट मिनिंगफुल सेंटेन्स. तर पहा, एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे, यांचा क्रम लावून. तर इथं काय होईल पहा, वाक्य वाचल्यानंतर लक्षात येतं पहा. तर इथं कर्त्यानं सुरुवात होणार आहे, ॲन ओल्ड किंग कॉल्ड राजा रमन रूल्ड ओव्हर हिज किंगडम अबाउट 2000 years ago इन द साऊथ ऑफ इंडिया. म्हणजेच क्रम होणार आहे पर्याय क्रमांक 1, QSRP. नेक्स्ट पाहूया, फाइंड द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज ॲन इरर. तर बघा, चूक शोधायची आहे वाक्यातील कोणत्या पार्टमध्ये आहे. द यंग चाइल्ड फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल योग्य आहे. सिंगड अ व्हेरी स्वीट सॉन्ग. सिंगड, तर बघा सिंगचं भूतकाळी रूप संग होतं, सिंग संग सॅंग. त्यामुळे ह्या ठिकाणी साइनड आल्यामुळे बी पार्ट चुकीचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय 2, ऑप्शन नंबर 2 बी. नेक्स्ट आहे, आयडेंटिफाय दी अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे, आणि याचे योग्य उत्तर आहे ॲडवर्ड क्लॉज ऑफ मॅनर. तुम्हाला नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ड क्लॉज ऑफ रिझल्ट, म्हणजे ॲडवर्ड क्लॉजचे प्रकार सर्व तुम्ही आता अभ्यासायचे आहेत. नेक्स्ट पहा, सिलेक्ट दी कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट लेटर अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. म्हणजे खालील जे अक्षरं दिलेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. त्याचा बेस्ट वे काय आहे की दिलेल्या नंबरना तर काय करायचं, अक्षरं घालायची, आपल्याला मिनिंगफुल वर्ड मिळतो. आणि इथं वर्ड बनणार आहे पर्याय 2 मध्ये पोलीस. काय बनणार आहे, पोलीस, पर्याय 2. नंतर 25 पहा, नेक्स्ट चूज द करेक्ट यूज ऑफ यूज्ड टू इन द गिवन सेंटेन्स. ही वुड गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल डेज. आणि वाक्य आहेत, ही यूज्ड टू गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल डेज. ही वुड यूज्ड टू गेट अप बिफोर डाऊन इन द स्कूल डेज. ही यूज्ड टू गॉट अप बिफोर डाऊन इन द स्कूल डेज. ही यूज्ड गेट बिफोर डाऊन इन हिज स्कूल डेज. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ही यूज्ड टू गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल days. Next, select the one which best expresses the following sentence in indirect narration. How amazing it is, I said. तर पहा काय होणार आहे, हे काय आहे, उद्गारार्थी वाक्य आहे, आणि ते आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट करायचं आहे. नेक्स्ट पहा, सिलेक्ट द वन ऑफ विच म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा, हाऊ अमेझिंग इट इज सेड. आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना काय करायचं, तर जर उद्गारार्थी वाक्य असेल तर त्या ठिकाणी काय वापरायचं, आपण एक्सक्लेम्ड हा शब्द वापरायचा. आणि त्यानंतर दॅट ह्या काय करायचा, सर्वनामाचा वापर करायचा. दॅट ह्या प्रोनाऊनचा वापर करायचा. नंतर अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलायचा. आता वाक्याबाहेर आय सेड आहे, हा हे भूतकाळी आहे, म्हणून वाक्याचा काळ पण आपण भूतकाळ करणार आहोत. अवतरण चिन्ह काढायचं आणि उद्गारवाचक चिन्हाऐवजी एक्सक्लेम्ड वापरायचं आणि वाक्य दॅटने जोडायचं. मग उत्तर काय होणार आहे, आय एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी अमेझिंग. आता पहिलं का होणार नाही, तर इट हॅज बीन वापरलेत बघा. आणि तिसरं का होणार नाही, तर आय सेड म्हटलेत. आणि चौथं का होणार नाही, तर काय म्हटलेत, इट इज व्हेरी अमेझिंग. काळ बदललेला नाही, अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलायला हवा. नेक्स्ट
व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की लाईक करत चला. नेक्स्ट पहा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. मनोरमा कॅनॉट कम्प्लीट हर वर्क इन टाईम. काय आहे? होकारार्थी वाक्य आहे. सॉरी, नकारार्थी वाक्य आहे. त्याला आपण होकारार्थी प्रश्न विचारायचा असतो. बघा, मनोरमा कॅनॉट कम्प्लीटेड हर वर्क इन टाईम म्हटले, तर ह्याला योग्य प्रश्न कसा होणार आहे? कॅन सी. कसं होणार? कॅन सी. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. तर या ठिकाणी पहा, कंपाऊंड सेंटेन्स संयुक्त वाक्य बनवायचं आहे आणि याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. त्यानंतरचं चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. काय म्हटले? करेक्टली स्पेल्ड वर्ड शोधायचा आहे आणि योग्य स्पेलिंगचा शब्द आहे पर्याय क्रमांक 4, हिट्रोजिनियस. नेक्स्ट पहा, सिलेक्ट द वर्ड विच इज द नियरेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. नियरेस्ट मीनिंग: टेम्पेस्ट, डेंजरस डाउनफॉल, स्नोस्टॉर्म विथ व्हेरी स्ट्रॉंग विंड, स्टॉर्म इन डेझर्ट. आता या ठिकाणी ते वाक्य टाईप झालेलं नाही आहे, पण त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, स्नोस्टॉर्म विथ व्हेरी स्ट्रॉंग विंड्स. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण जुलै 2018 झालेला पेपर 2मधील इंग्लिश हा विषय याची आपण सविस्तर माहिती पाहिली. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला बेल ह्या आयकॉनवर क्लिक करून ऑल ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, थँक्यू.